जिथे जिथे मनुष्य वस्ती आहे तिथे तिथे संघाचं काम गेलं पाहिजे असं आम्ही म्हणू, त्यावेळेला आपोआप सगळे येतील. संघात येताना तू कोण कोणाचा कसा आहे हे नाही विचारता आम्ही. हिंदूंच्या संघटनेचं काम आहे, तुला माहिती आहे, आला तो आमचा आहे. बाकी परके नाहीत, ते उद्या आणायचे आहेत. यांनी आम्ही असा व्यापक विस्तार भौगोलिक याच्या आधारावर करतो. श्रीमंत गरीब असे सगळे यावेत असा प्रयत्न करतो. श्रीमंत वस्तीतही शाखा पाहिजे, गरीब वस्तीतही शाखा पाहिजे असं करतो. त्याच्यातनं हे सगळं आपोआप होतं. आणि मी स्वतः शाळेत असताना मुसलमानांचं येण्याचं प्रमाण हे आता वाढलेलं आहे. म्हणजे अजून वाढलेलं असलं तरी ते सूक्ष्म आहे त्या प्रमाणात, पण ते वाढलेलं आहे. तर माझ्या स्वतःच्या घरी आमचा जो चालक आहे तो स्वतः मुसलमान आहे. तो संस्कृतचे वर्ग घेतो, रोजा बिगाच्या पक्का पालन करतो, पण घरच्या गणेशोत्सवाचा प्रसाद बिना तक्रार खातो, सगळी तयारी करून देतो आवश्यकता असली तर. तो संघ स्वयंसेवक आहे. तर असे येत आहेत. आता जास्त दिसतात असं फिरताना, म्हणून मी म्हणतो की ते वाढेल हळूहळू. संघाविषयी हा जो एक गैरसमज उत्पन्न झाला आहे तो संघाच्या दर्शनानेच दूर होईल. आणि तो तसाच होणं हे जास्त चांगलं आहे प्रचाराविचारापेक्षा. कारण स्वतः पाहून खात्री करून लोक ते स्वीकारतील. मोठ्या प्रमाणावर समाजातला कुठलाही वर्ग यावा असा प्रयत्न आम्ही नाही केला. मोठ्या प्रमाणावर अमुक जातीचे लोक यावेत असाही आम्ही प्रयत्न नाही केला. खेड्यापर्यंत काम केलं पाहिजे, झोपडपट्ट्यांपर्यंत काम केलं पाहिजे असे प्रयत्न आम्ही केले. आपल्या समाजाला एक शाप आहे सामाजिक भेदभावाचा. त्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन भेदभाव याची कुंपणं घालून त्याच्या बाहेर ज्यांना ठेवलं आहे ते बाहेर नाहीत, ते आपल्या समाजात तेही आले पाहिजेत असा आम्ही प्रयत्न केला. पण आम्ही अशा तुकड्यांना मानतच नाही. आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आणि येतात तर ते राहतात. त्यांना अनुकूलता आहे तोपर्यंत राहतात. काही जण पुढे टिकून कार्यकर्ताही बनतात. नागपूरचा मी प्रचारक होतो तेव्हा आमच्या बालशिबिरामध्ये प्रार्थना स्पर्धा झाली. शुद्ध सस्वर प्रार्थना कोण म्हणतो. पहिला क्रमांक आला. त्या स्वयंसेवकाचं नाव नूरुल हुदा, गणेशपेठ शाखेचा स्वयंसेवक. त्या शाखेत मी जायचो. शिबिराची तयारी चालू होती तेव्हा तो यायचा मला माहीत होतं. पण मग सांगितलं की तो शिबिरातही येणार आहे. मी म्हणाला, रे याच्या आईवडिलांची परवानगी काढली का, त्यांना माहीत आहे का हा कुठे जातो आणि कुठे जाणार आहे. त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी गणवेश करून दिला. मी भेटायला गेलो. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं, माहीत आहे हा हिंदूंचं संघटन करणाऱ्या संघात जातो, हे मला माहिती आहे. माझा मुलगा त्याच संस्कारात वाढलेला मला पाहिजे आहे, नाहीतर तो भटकून जाईल, म्हणून मी त्याला आग्रहाने पाठवतो. आहेत असे लोक. त्यांची आम्ही वेगळी नोंद ठेवत नाही आणि वेगळे प्रयत्न करत नाही. आम्ही सगळ्यांना हिंदू म्हणून हाक मारतो. भौगोलिक एरियाप्रमाणे जातो. पण तो स्प्रेड जितका वाढतो तितका हिंदूंचे जितके प्रकार समाज मानतो, भारतीय समाजाचे जितके प्रकार समाज मानतो तितके प्रकार हळूहळू आमच्या संघात येतात. याच्यानी एक गोष्ट साधते की त्यांची अशी वेगळी वैशिष्ट्ये आहेत म्हणून त्यांना वेगळं नाव मिळालेलं आहे, ती कायम राहतात आणि त्या वेगळेपणाचा एक वेगळा अभिमान उत्पन्न होत नाही. म्हणून आम्ही असंच जाणार. पण आता इतके वर्ष काम झाल्यावर मुसलमानातही एक मोठा वर्ग असा उभा राहिलेला आहे. मोठा म्हणजे अजून छोटाच आहे तो मुसलमान संख्येच्या मान, पण म्हणजे ज्याची मोजणी करावी इतका उभा राहिला आणि वाढतो आहे. त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या नावाने.